या अगोदर मी एक असंच ब्लाऊज शिवून दाखवलेलं होतं, याच क्लायंटचं होतं आणि हे शेवटचं राहिलेलं ब्लाऊजच शिवतीये। आणि या ब्लाऊजला माहिती आहे तुम्हाला लेस आहे, ही बघा एक जे समोसा पट्टी आहे अशी लेस होती ही वरच्या बाजूला पुढे सरकून। पण आता याला पफ स्लीव्ज आहे, प्लेन स्लीव्ज असेल तर आपण आहे तशी लेस तिथे पलटवू शकतो, पण याला पफ स्लीव्ज आहे आणि पफ स्लीव्ज मध्ये काहीतरी व्हेरिएशन द्यावं म्हणून मी यावेळेला याची लेस आहे ना ती कशी लावली आहे बघा। आपले हे समोसा पट्टीचे ट्रँगल्स पुढे असतात, नेहमीच ते पुढे असतात, त्याला सपोर्ट राहत नाही, मग ते काही दिवसांनी ब्लाऊज यूज केला की कधी कधी त्याचे धागे सुद्धा निघतात। मग म्हटलं अशी लावून पाहूया तर छान वाटतेय। आणि अशी म्हणजे कशी आता सांगतेय बघा, हा पफ स्लीव्ज आहे, इकडे प्लीट्स आहेत, इकडे प्लीट्स आहेत, बलून स्लीव्ज तुम्ही म्हणू शकता। आणि ही जी पट्टी आहे समोसा पट्टी ती याला ऑलरेडी अटॅच केलेली होती, त्यामुळे जवळून दाखवते। हे बघा इकडे ही अटॅच केलेली पट्टी होती आणि हीच पट्टी ह्याची लेस वगैरे न काढता म्हटलं आहे अशी पुढे पलटी करू, कारण याच कपड्याची आपल्याला ह्याला बलून स्लीव्जला पुढे सपोर्ट पट्टी द्यायची असते, अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, जशी क्लायंट डिमांड असेल तशी किंवा साईज जशी असेल ब्लाऊजची तशी। आता हे लहान साईजचं ब्लाऊज आहे, सो सुंदर दिसते याला या पद्धतीची पट्टी, म्हणून याला मी अर्धा ते पाऊण इंचाचा सपोर्ट दिलेला आहे। आणि इकडे बघा याच पट्टीचा पुढचा राहिलेला पार्ट आहे तो प्लस ही समोसा पट्टी ग्रे कलर मध्ये आहे आणि हे उलट लावल्यामुळे दिसतंय छान ऍक्च्युली, कारण आपण नेहमी आहे दिलंय असं साडीला दिलंय असं सरळ लावतो, पण ह्याच्यामुळे ह्याचा लुक खूप सुंदर आलाय। पा जवळून दाखवते, जेव्हा हे ब्लाऊज वेअर करेल क्लायंट किंवा साडीला जेव्हा हे असा लुक देईल तेव्हा हे खूप सुंदर दिसेल। आणि इथे सुद्धा आपल्याला ही पट्टी प्लेन आहे, ही पायपिंग पट्टी दिसतीये आणि पायपिंग पट्टीच्या वरती लेस लावलेली आहे, ते किती सुंदर दिसतंय बघा। आणि हा स्लीव सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे घातल्यानंतर। सो आहे असं तेच काम रटाळ रटाळ करण्यापेक्षा काहीतरी व्हेरिएशन दिले की दिसायलाही सुंदर दिसतं, क्लायंटलाही ते आवडतं, क्लायंटला हे 100% आवडणार आहे हे मला माहीत आहे। आणि इतकं सुंदर याचं फिनिशिंग आलंय आणि याचा लुक जो आहे तो खूप सुंदर दिसतोय। तुम्ही सुद्धा कधी अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या व्हेरिएशन मध्ये करत जा, ज्यामुळे क्लायंटला सुद्धा आपल्या गोष्टी केलेल्या आवडतात, आपलं क्रिएशन आवडतं। किती सुंदर असा हा पफ दिसतोय बघा। आता तयार केलेली ही स्लीव्ज आहे की खरंच अशा गोष्टी आपण कधी कधी डोकं लावून करतो, उलट केलेलं काम पण कधी कधी छान वाटतं। सो मी ही पट्टी या पद्धतीने वरती दिलेली आहे आणि याच्या खालची जी पट्टी आहे ती इथे पायपिंग सारखी वाटत आहे, त्यामुळे ह्याचा लुक आहे तो अजून खुलून दिसणार आहे। आणि याची साडी सुद्धा इतकी सुंदर आहे, प्रिंटेड मध्ये, सेम कलर मध्ये, सेम डिझाईन मध्ये साडी आहे आणि तसाच हा स्लीव्ज आपण तयार केलेला आहे। सो आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।